एका चुकीच्या ब्लाउजमुळे अत्यंत महाग साडी सुद्धा स्वस्त दिसते आणि एक परफेक्ट ब्लाउज तुमचा संपूर्ण लुक डिझायनर लुक बनवू शकतो। आपण काय करतो, खूप छान छान साड्या घेतो, महागही असतात, म्हणजे पैठणी घेतो, कांजीवरम घेतो, बनारसी घेतो आणि एखाद्या फंक्शनला छान ती साडी नेसतो, पण त्या लुक मध्ये काहीतरी मिसिंग वाटत राहतं आणि आपण विचार करतो की काय कमी आहे, म्हणजे माझी हेअरस्टाईल नीट नाहीये, मेकअप कसा झालाय, ज्वेलरी मॅचिंग नाहीये वाटतं साडीला। पण नाही, खरी गडबड कुठे आहे माहितीये का, तुमचा ब्लाउज। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कोणते रेडीमेड ब्लाउज प्रत्येकीकडे असायलाच हवेत। दुसरी गोष्ट म्हणजे कोणता ब्लाउज कोणत्या साडीवर उठून दिसतो। तिसरी गोष्ट म्हणजे कोणते रंग एकदम सेफ आहेत आणि जे आपल्याकडे असायलाच हवेत। आणि चौथी गोष्ट म्हणजे एक असा ब्लाउज जो वेगवेगळ्या साड्यांवर आपण घालू शकतो। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिला ब्लाउज जो आहे तो म्हणजे क्लासिक गोल्डन ब्लाउज, जो सगळ्यांकडेच असायला हवा। हा जो गोल्डन ब्लाउज आहे ना, इट्स लाईक अ व्हाईट शर्ट। व्हाईट शर्ट कसा सगळ्यावर जातो, सगळ्या जीन्सवर जातो आणि कुठेही घालू शकतो, तसाच हा गोल्डन ब्लाउज आहे। हा ब्लाउजेस मधला तुम्ही व्हाईट शर्ट कन्सिडर करा। गोल्डन ब्लाउज तुम्ही बनारसीवर घालू शकता, पैठणीवर छान वाटतो, किंवा ज्या ज्या साड्यांना गोल्डन काट आहेत त्या सर्व साड्यांवर हा सुंदर दिसतो। कॉटन साड्यांवरही छान दिसतो, पण गोल्डन ब्लाउज मी म्हणते तो थोडा मॅट फिनिश वाला गोल्डन ब्लाउज, असं खूप टिकल्या असलेला किंवा खूप ग्लिटर असलेला गोल्डन ब्लाउज नाही। आता हा जो गोल्डन ब्लाउज आहे ना, तो मी म्हणते सिंपल गोल्डन ब्लाउज आहे, सिंपल नेकलाइन आहे, हाताला वगैरे काहीच नाहीये, पण याचा विशेष म्हणजे याच्यावर असं हे थ्रेड वर्क आहे। हे थ्रेड वर्क आहे आणि याच्यामुळे हा खूप छान वाटतो, याला असं शाईन वाटते। तर हा तुम्ही सर्व साड्यांवर घालू शकता, सर्व साड्यांवर पेअर करू शकता। याला मॅट फिनिश आहे, याचं सिंपल नेकलाइन आहे आणि त्यामुळे हा खूप छान वाटतो ब्लाउज। हा ब्लाउज मी घेतलेला आहे वामास म्हणून एक छान चेन आहे रेडीमेड ब्लाउज शॉपची, तर तिथून मी घेतलेला आहे, ठाण्याच्या ब्रांच मधून मी घेतलेला आहे त्यांच्या। तर खरंच छान आहे। आणि कसा गोल्डन ब्लाउज नाही घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगते, असा ग्लिटरी गोल्डन ब्लाउज घ्यायचा नाही। आता मी तुम्हाला घ्यायचा नाही सांगते आणि मग माझ्याकडे का आहे, तर करतो चुका आपण। माझ्याकडे एक नेट साडी होती आणि त्याला असं छान टिकल्या टिकल्यांची लेस होती, त्याच्यावर मी हा घेतला होता, पण हे एकदम फेल जातं साडीवर। कधीच असा गोल्डन ब्लाउज वापरू नका। आपल्याकडे असायलाच हवेत अशा ब्लाउजेस मधील एक सगळ्यात इम्पॉर्टंट ब्लाउज आहे, तो म्हणजे काळा ब्लाउज। जसं मी मगाशी म्हटलं की गोल्डन ब्लाउज हा असायला हवा, त्याच्यानंतर काळा ब्लाउज हा एक स्टेपल आहे, स्टेपल ब्लाउज आहे आपल्याकडचा, तो असायलाच हवा तुमच्याकडे, कारण हा सगळ्या साड्यांवर जातो काळा ब्लाउज आणि त्याच्या बाबतीत जास्त विचार करायला लागत नाही आपल्याला। पण तो काळा ब्लाउज कसा घ्यायचा, सिंपल नेकलाइन, कपडा खूप छान घ्या, साधं कॉटनचा नसायला हवा, त्याला एक शाईन असायला हवी। माझ्याकडे असा एक काळा ब्लाउज आहे, तर हा असा आहे, हा रॉ सिल्कचा काळा ब्लाउज आहे, तर त्याच्यामुळे याला एक शाईन आहे, म्हणजे कॉटन सारखा सॉफ्ट लुक पण देतो हा, पण याला असं बघितलं तर याला शाईन आहे, कारण हा रॉ सिल्कचा ब्लाउज आहे, खूप कम्फर्टेबल आहे। आणि हा मी घेतलेला आहे दादरला एसे इनामदार ब्लाउजेस म्हणून आहे शॉप, खूप छान शॉप आहे, म्हणजे मी तिथून बरेचसे ब्लाउज घेतलेले आहेत, तर त्या शॉप मधून मी हा ब्लाउज घेतलेला आहे। जर कोणाला घ्यायचा असेल तर दादर आणि ठाण्याला पण त्यांचे ब्रांचेस आहेत, तर हा एसे इनामदार कडून घेतलेला ब्लाउज आहे, खूप सुंदर रॉ सिल्कचा ब्लाउज आहे। आणि हा मी खूप आधी घेतला होता, तर त्याच्यामुळे टिकतात ब्लाउजेस यांचे, माया सुद्धा आतून बरीच आहे, तर त्यामुळे तुम्ही उसवू शकता जर तुमचं वजन कमी जास्त झालं असेल तर। हा काळा ब्लाउज बघा, ह्याचा छान पान गळा आहे आणि दोरी आहे, छान छोटे लटकन आहे, एल्बो स्लीव्ज आहेत याला आणि रॉ सिल्कचा आहे, तर हा कुठल्याही साडीवर तुम्ही पेअर करू शकता। हा एकदम सेफ कलर आहे, जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले, मी सेफ कलर सांगते, तर गोल्डन कलर हा सेफ आहे। त्याच्यानंतर काळा रंग, काळा ब्लाउज भरपूर साड्यांवर जातो, म्हणजे आता मी ह्या साडीवर सुद्धा हा पेअर करू शकले असते,
मरून साडी असेल तरी पण काळा रंग छान वाटतो. जे ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवे त्यातला तिसरा ब्लाऊज म्हणजे इक्कतचा ब्लाऊज किंवा इक्कत प्रिंटचा ब्लाऊज हा एक तुमच्याकडे असायला हवा. तर आता माझ्याकडे निळ्या रंगाचं इक्कतचा ब्लाऊज आहे. कॉटनचा ब्लाऊज आहे. थोडं एल्बोच्या थोडे वर हात आहेत. सिंपल आहे. नेकलाईन तुम्ही बघू शकता. चौकोनी अशी नेकलाईन आहे. दोरी आहे मागे बांधायला. सिंपल ब्लाऊज आहे. ब्लाऊजेस जितके तुमचे सिंपल असतील तितकी साडी तुमची हायलाइट होते. तर हा असा एक कॉटनचा इक्कत ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा किंवा कुठल्याही प्रिंटचा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा. कारण हा सर्व साड्यांवर, बऱ्याच साड्यांवर हा मॅच करू शकतो. एक तर कॉटनच्या साड्यावर जातो, पण कॉटन सिल्क, महेश्वरी आहे साडी, अशा साड्यांबरोबर सुद्धा हा जातो. आता हा ब्लाऊज किंवा कलकत्ता कॉटन असतात साड्या तुमच्याकडे, त्याच्यासोबत हा ब्लाऊज जाऊ शकतो, मल कॉटनच्या साड्या असतील तर. आणि इक्कतचं जे फिनिशिंग असतं, इक्कतचा जो लुक असतो तो खूप वेगळा येतो. तर त्याच्यामुळे हा एक ब्लाऊज तुमच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हवा. कॉटनचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे ब्रीदेबल फॅब्रिक आहे आणि लुक पण तुम्हाला खूप छान दिसतं. डिझाईन आहे जी ऑलरेडी वीव्ड आहे त्याच्यावर. तर असा एक कॉटनचा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. हा ब्लाऊज मी पुन्हा एकदा एस.ए. इनामदार दादर यांच्याकडून घेतलेला आहे. खूप छान फिटिंग असते त्यांची. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही लूज होतोय किंवा काय होतं, ते तिथल्या तिथे फिटिंग करून देतात. चौथा ब्लाऊज आहे तो म्हणजे थोडासा हेवी वर्क सिक्वेन्स ब्लाऊज. तर असे ब्लाऊजेस का घ्यावेत? हेवी ब्लाऊजेस घेतल्यावर साडीला एक खूप छान रिच लुक येतो. आणि बरं, जेव्हा आपल्याला असं वाटतं की जर थ्रेड वर्क आहे किंवा गोल्डन टिकली वर्क आहे, सिक्वेन आहे, काही कुंदन वर्क आहे, असे ब्लाऊजेस फक्त अशाच साड्यांबरोबर आपल्याला घालता येतात, पेअर करता येतात तर नाही. खूप छान छान सिल्क साड्यांसोबत सुद्धा आपल्याला पेअर करता येऊ शकतात. असाच हेवी वर्क वाला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. तर हा ब्लाऊज आहे तो इतकं वर्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मागे सुद्धा आहे याला आणि लटकन पण खूप हेवी लटकन आहेत. तर हा अगेन रॉ सिल्कचा ब्लाऊज आहे. थोडासा ग्रीन ऑरेंज असा मिक्स आहे आणि बॉर्डरला, गळ्याला खूप हेवी असं वर्क केलेलं आहे. हेवी वर्क वाले ब्लाऊजेस असतील ना तर खूप वेगळा लुक येतो. माझ्या 2 कांजीवरम ह्याच्यावर मी मॅच केलेले आहेत. एक ऑरेंज कलरची कांजीवरम आहे आणि एक पिंक कलरची कांजीवरम आहे, राणी अशी रंगाची. भरलेले आहेत दोन्ही कांजीवरम. हेवी साड्या आहेत पण याच्यावर खूप सुंदर लुक देतात. तर हा महाग आहे ब्लाऊज, पण जर 2 साड्यांवर मी एक ब्लाऊज वापरत असेल तर नक्कीच ही एक छान इन्व्हेस्टमेंट आहे. या सिरीज मधला 5वा आणि शेवटचा ब्लाऊज आहे तो म्हणजे पैठणी ब्लाऊज. तर असा मल्टीपर्पज, मल्टी कलर्ड हा ब्लाऊज आहे आणि हा सर्व साड्यांवर जातो. पैठणीवर तर जातोच जातो, पण तुम्ही दुसरी कांजीवरम घ्या किंवा कुठली बनारसी साडी घ्या, प्लेन कांजीवरम सिल्क असतील किंवा प्लेन सिल्क असेल एखादी, तर त्यावेळेस असा हा ब्लाऊज खूप छान दिसतो. तर हे असे 5 ब्लाऊज होते जे प्रत्येकीकडे असायलाच हवेत. रेडीमेड ब्लाऊज जेव्हा घेतो तेव्हा बघायचं काय, तर फिटिंग ही सगळ्यात महत्वाची आहे. नेकलाईन तुमची किती डीप आहे, तुम्हाला किती हवंय, हे सगळं ते ऍडजस्ट करून देतात. आता मूळ मुद्दा, किती ब्लाऊज असायला हवेत आपल्याकडे. तर तुम्ही स्वतः बघा, जेव्हा तुमच्याकडे असे मल्टीपर्पज ब्लाऊज असतात तर तुम्ही किती वापरता. आलटून पालटून आपण तेच ब्लाऊज मिक्स करून वापरत असतो. म्हणजे मी तरी वापरते. ज्यांना अगदीच परफेक्ट मॅचिंग लागत असेल त्याच साडीवरचा तोच ब्लाऊज, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांना मिक्स अँड मॅच आवडतं, थोडं काहीतरी वेगळं करून बघायचं असतं, त्यांच्यासाठी हा ब्लाऊजचा ऑप्शन खूप परफेक्ट आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही कुठल्या दुकानातून ब्लाऊज घेता ते सुद्धा मला सजेस्ट करा, म्हणजे मला तसे घेता येतील. अजून एक व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. खूप साड्या घ्या, मस्त रहा. स्टे एलिगंट, स्टे रूटेड. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.